शिवस्कंद पुराणातली ही एक छोटीशी गोष्ट. पार्वती आणि शिव यांच्यातलं प्रेम. ज्यावेळी पार्वतीला कळायला लागतं की आपलं सगळं हे शिवच आहे आणि शिवाची प्राप्ती करायची असेल तर आधी स्वतःला शोधावं लागेल. आणि त्यावेळेस ती डिमांड नाही करत. शिवाला प्राप्त करण्याची तिची जी इच्छा आहे त्यासाठी ती स्वतःवर मेहनत घेते, स्वतःला अलाइन करते. आणि यामध्ये ही जी गोष्ट आहे ना, ही फक्त स्त्रीवर्गालाच नाही तर संपूर्ण मानवजातीलाच तेवढ्याच पद्धतीनं अतिशय समर्पक जाते की एखादी गोष्ट जर आपल्याला घ्यायची असेल, हस्तगत करायची असेल तर त्यासाठी स्वतः आधी त्या अलाइनमेंटमध्ये आपल्याला यावं लागतं, तसं बनावं लागतं. मग तुम्ही आपोआपच त्या गोष्टीला साध्य होतात. म्हणजे ती गोष्ट तिथे आहे तिथेच आहे, तिथपर्यंत तुम्हाला जाण्यासाठी स्वतःला मेहनत घ्यावी लागते, बनावं लागतं. कोणतीही गोष्ट हस्तगत तशी करता येत नाही. मग पार्वतीला कळालं की आधी आपल्याला स्वतःला भेटायचं आहे. मग तिने तप केली, साधना केली. उन्हामध्ये, पावसामध्ये, थंडीमध्ये तप केलं. कितीतरी दिवस ती एका वेळच्या जेवणावर होती. त्यानंतर ती झाडाचे पानं वगैरे त्यावर होती. आणि काही दिवसानंतर तर तिने ते खाणं देखील सोडून दिलं. म्हणून तिला अपर्णा देखील म्हणतात. तिने खूप साधना केली. आणि ज्यावेळेस सगळ्यांनी प्रश्न केले की कधी शिवाला कळेल तिचे महत्त्व कधी कळेल आणि शिव आणि शक्ती कधी एकत्र येतील, याचे सगळेच जण वाट बघायला लागले. पण ज्यावेळी शिवाने त्याचे डोळे उघडले त्यावेळी त्याला शक्ती दिसली, फक्त आणि फक्त शक्ती. तिथे कोणती डिमांड नव्हती. कारण तो जो शिव आहे तो फक्त आणि फक्त शक्तीलाच महत्त्व देऊ शकतो. आणि ती शक्ती म्हणजे पूर्ण स्वरूप पार्वती. तिने स्वतःवर पूर्ण मेहनत घेतली, पूर्ण साधना केली आणि त्या अलाइनमेंटमध्ये ती आली. आणि मग शिवाने पाहिलं ते फक्त तिचं शक्तिरूप. कारण शिवत्व हे फक्त शक्तीच्याच योग्य आहे. आणि ते त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जसे डोळे उघडले त्यावेळेस त्याच्यासमोर होती फक्त शक्ती. आणि मग त्या दोघांचं एकरूप झालं. तसंच असतं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट घ्यायची असेल मग त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न नाही करायचे, त्याच्या अलाइनमेंटसाठी, त्या गोष्टीसाठी आपल्याला तेवढं प्रखर बनावं लागतं. आपल्या स्वतःवर मेहनत घ्यावी लागते. आणि तीच मेहनत प्रत्येकाने घ्यायची असते. मग आपोआप ती गोष्ट त्याच्यापर्यंत चालत येते. त्याला पळावं लागत नाही त्याच्या मागे. ती गोष्ट स्वतः तुमच्या मागे पळायला लागते. म्हणून चेस करू नका, अलाइन व्हा, स्वतःवर मेहनत घ्या, अट्रॅक्ट करा. बघा जमतंय का.